हॅलो फ्रेंड्स, तर आता आपण सीट मॅट्रिक्स बघणार आहोत, ती सुद्धा प्रायव्हेट कॉलेजेसची. जी प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्याचा सीट मॅट्रिक्स हा आलेला आहे आणि त्यामध्ये कॅटेगरी वाईज किती सीट आहे टोटल प्रायव्हेट कॉलेजमध्ये, तर ते आपल्याला CET सेलने आपल्याला ती लिस्ट पाठवलेली आहे. तर त्याचं आपण हे ॲनालाइज करणार आहोत. ठीक आहे, तर आपण सर्वात पहिले बघूया की कॅप 2चं जे सीट मॅट्रिक्स आहे तर ते कॅटेगरी वाईज त्याच्यामध्ये किती सीट्स आपल्यासाठी रिकामे आहे. ठीक आहे, आणि हे त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे ज्यांचा अजून कॅप 1 मध्ये नंबर लागला नव्हता, तर त्यांना चान्सेस आहेत खूप जास्त की कॅप 2 मध्ये तुमचा नंबर हा नक्की लागणार. ठीक आहे, तर फर्स्ट आहे SC कॅटेगरीसाठी. तर फर्स्ट SC कॅटेगरीसाठी जनरल. तर जनरल म्हणजे काय, तर मेल प्लस फिमेल दोन्ही सुद्धा या कोटामध्ये होतात. ठीक आहे, येतात. ठीक आहे, तर जनरलसाठी SC कॅटेगरीसाठी सीट्स आहेत 137. ओके, कळलं. नंतर आहे वुमन. तर वुमनमध्ये ओन्ली फिमेल्स आहे, तर मेलची सीट अलॉट होणार नाही. ठीक आहे, तर मेलसाठी तर फिमेलसाठी आहे 52 सीट SC कॅटेगरी प्रायव्हेटमध्ये. टोटल सीट्स आहे, टोटल म्हणजे प्रायव्हेटमध्ये जितके पण कॉलेजेस आहेत त्याचे हे टोटल सीट आहेत. ओके, नंतर आहे ST कॅटेगरीसाठी जनरलमध्ये 91 सीट्स अजून आहे, म्हणजे आपल्याला चान्सेस आहेत. ठीक आहे, आणि वुमनमध्ये 32 सीट. ठीक आहे, नंतर VJ कॅटेगरीवाल्यांनी बघा 25 सीट आपल्याला जनरलमध्ये आहे. ठीक आहे, बॉईज अँड गर्ल्ससाठी, आणि फक्त गर्ल्ससाठी 8 सीट ह्या आहेत. नंतर आहे N1 म्हणजे NT-B कॅटेगरी, त्यासाठी बॉईज प्लस गर्ल्ससाठी 14 सीट अजूनही शिल्लक आहे. म्हणून तुमचा जर क्लोजिंग रँकच्या जवळ रँक असेल तर तुमचा नक्की नंबर लागणार आहे. नंतर आहे वुमनसाठी 11 कॉलेजेस. ठीक आहे, नंतर आहे N2 म्हणजे NT-C कॅटेगरी, त्याच्यासाठी बॉईज प्लस गर्ल्ससाठी जनरल कोटामध्ये 33 सीट्स हे आहेत. ओके, नंतर आहे 15 सीट आहे वुमनसाठी. ओके, फिमेलसाठी. नंतर आहे N3 म्हणजे NT-D कॅटेगरी, तर त्याच्यासाठी टोटल आपल्या जनरलसाठी आहे सीट 18, बॉईज प्लस गर्ल्ससाठी 18 सीट अजूनही शिल्लक आहेत. म्हणून तुमचे चान्स हे अजूनही आहे कॅप 2 मध्ये लागण्याचे. नंतर आहे वुमनसाठी 9 सीट्स अजूनही आहेत, ऑक्युपाईड झालेल्या नाही आहेत. तर ठीक आहे, रिकाम्या आहे, व्हॅकंट सीट्स. नंतर OBC कॅटेगरीवाली बघा, मला खूप सारे कमेंट्स येतात मॅम माझं हे कॅटेगरी आहे, तर तुम्ही हे कॅटेगरी नीट लक्ष देऊन बघा. तुमच्यासाठी एवढा सीट ह्या अजूनही शिल्लक आहेत कॅप 2 साठी. ठीक आहे, OBC वाल्यांना 189 सीट्स जनरलमध्ये अजूनही व्हॅकंट आहेत. नंतर 79 ओन्ली फिमेल कॅन्डिडेटसाठी अजूनही व्हॅकंट सीट या कॅप 2 मध्ये आपल्याला मिळणार. टोटल, आता हे टोटल म्हणजे हे रिझर्व कॅटेगरी असते. ठीक आहे, हा सगळा रिझर्व कॅटेगरी आहे. तर जर याची टोटल सीट बघितले आपण तर 507 ह्या रिझर्व कॅटेगरीसाठी जनरल कोटामधून अजूनही व्हॅकंट सीट आहे कॅप 2 साठी, आणि वुमनसाठी 206 सीट्स अजून अवेलेबल आहेत आपल्याला. नंतर आहे ओपन कॅटेगरीमध्ये. आता काय असतं, ओपन कॅटेगरी हे जे EWS आहे, तर ते कॅटेगरीमधून त्या EWS कोटामधून ॲडमिशन प्रायव्हेट कॉलेजला होत नाही, ओन्ली ओपनमध्ये सिलेक्शन होतं. ओपनमध्ये तुम्ही जितके पण मग तुमचे सब कॅटेगरी असेल, EWS असेल किंवा दुसरं काही असेल, तर त्याचं त्या कोटामधून सिलेक्शन होत नाही. ठीक आहे, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ओन्ली, पण गव्हर्नमेंटमध्ये होतं. ठीक आहे, पण SCB कॅटेगरी SCBCमध्ये 181 आहे जनरल साठी आपला सीट्स रिकाम्या. ठीक आहे, नंतर आहे 74 फॉर फिमेल कॅन्डिडेट्स. नंतर EWS साठी 0. ठीक आहे, नंतर ओपन कॅटेगरीसाठी त्यांच्यासाठी 1080 इतके 1080 जागा अजूनही शिल्लक आहे ओपन कॅटेगरीसाठी, की त्यांचा नंबर अजूनही लागला नाही आहे. तर तुमचा नंबर हा प्रायव्हेटमध्ये तर सेकंड लिस्टमध्ये नक्कीच लागणार आहे. ठीक आहे, नंतर आहे वुमन ज्या आहे स्पेशली त्याच्यासाठी तर 437 जागा अजूनही शिल्लक आहेत. ठीक आहे,
तर मग असे हे टोटल जर आपण काउंट केले तर आपल्याला 1768 इतक्या साऱ्या जागा आपल्याला अजूनही अवेलेबल आहेत कॅप 2 साठी. म्हणून मला कमेंटमध्ये जितके सुद्धा कमेंट येतात ना की मॅम दीदी माझा नंबर लागला नाही, माझं लागेल का सेकंड राऊंडला, तर तुमचा नंबर हा नक्की लागणार आहे. फक्त तुम्ही थोडासा पेशन्स ठेवायचा आहे. ठीक आहे की आपला नंबर हा लागणार आहे. थोडासा पेशन्स ठेवा, रिलॅक्स राहा, इतकं पॅनिक नका करू. माझंही फर्स्ट लिस्टमध्ये नंबर नव्हता लागला, मी पण तुमच्यासारखी पॅनिक झाले होते. पण माझं जेव्हा सेकंड लिस्ट आली तेव्हा माझा नंबर आला धनेश्वरी आयुर्वेदिक कॉलेज औरंगाबाद, तेव्हा कुठे माझा एकदम जीव भांड्यात पडला. ठीक आहे, तर तसंही तुमचं देखील होणार आहे, तुम्हालाही सीट हे भेटणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. नंतर आहे 717 फॉर वुमेन, ओनली फॉर फिमेल्स. ओके, तर तशा आपण जर टोटल केल्या ह्या तर टोटल आपल्याला 2485 सीट्स ह्या प्रायव्हेट कॉलेजेसच्या अजूनसुद्धा आपल्यासाठी शिल्लक राहिलेल्या आहेत. आपल्यासाठी आहे ती, आपल्या सीट यापैकी लागू शकतो प्रायव्हेट कॉलेजेसला. म्हणून तुम्ही कोणतीही चिंता करू नका, चिंता सोडून द्या. आणि आपण याच्या आधी गव्हर्नमेंटचं बघितलं होतं, तर त्याच्यामध्ये अजून 3 कॉलम होते, ऑर्फन 2 आणि PWD. तर ते इथे का नाही आहेत? तर का नाही आहेत? कारण जे प्रायव्हेट कॉलेजेस असतात त्याच्यामध्ये फक्त हे 2च कोट्यानी ॲडमिशन होतं, एक तर जनरल मेल फिमेल किंवा फिमेल स्पेशल. त्याच्यामध्ये ऑर्फन 2 आणि PWD हे कोटा तिथे ग्राह्य धरले जात नाही. आणि तसंही आणि सेम ॲज फॉर EWS, तर त्याचंही त्या कोट्याने सुद्धा ॲडमिशन घेतले जात नाही. EWS असाल तर तुम्हाला ओपन कोटामधून ॲडमिशन मिळणार आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही नीट लक्षात घ्या. तर तुमचे काही डाऊट असतील ते मला विचार. आणि आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला मी अजून सीट मॅट्रिकविषयी इन्फॉर्मेशन देईन. थँक्यू.